आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे। हिवाळा सुरू झाला आहे। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरम गरम मेथीचे पराठे सगळ्या मुलांना आवडतात। सो आज मी माझ्या दोन्ही मुलांच्या आवडीची रेसिपी आहे ही मेथीचे पराठे। आमच्याकडे चक्कीतून पीठ जरा जाड येते, सो खूप जास्त सॉफ्ट पराठ्यांसाठी मी थोडेसे चाळण मारून घेते पिठाला, जेणेकरून पराठे सॉफ्ट होते। असं हे पीठ आपलं छान चाळून झालंय। यात मी हे मसाले घालते। 2 छोट्या हिरव्या मिरच्या, धने जिरे पावडर, गरम मसाला पावडर, थोडीशी लाल तिखट आणि हळद। त्याचबरोबर मी याच्यात थोडासा लसूण, आलं लसूणची पेस्ट घालते। यात थोडीशी ओवा टाकणार आहोत आपण। असं ओव्याने फार छान चव येते। आता टाकूया आपण मीठ। मी बऱ्यापैकी रॉक सॉल्ट वापरते, पांढऱ्या मिठापेक्षा ते बरं पडतं। आता या सगळ्या मिश्रणात मी मगाशी कापून ठेवलेली, चिरून ठेवलेली मेथीची पानं टाकते। आपण असा मसाला लावून घेऊयात। माझ्याकडे दही नव्हतं, सो मी थोडंसं ताक टाकते दह्याच्या रिप्लेसमेंटला। हे मी घरीच बनवलंय। आपण आता हे थोडंसं सगळं घट्टसर मळून घेऊयात। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे बऱ्यापैकी थोडं घट्टच मळायचं आहे, कारण आपण त्याला रेस्टला ठेवणार आहोत, सो ते थोड्या वेळाने सॉफ्ट होणारच आहे। याला थोडं तेल लावून मी छान हे असं आपलं पराठ्यांचं पीठ तयार झालंय। हे आपलं पराठ्यांचं पीठ तयार झालंय। आता असं आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेतलं होतं, त्याचा उंडा करूयात। थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने चांगला लाटून घ्यायचा। लहान मुलांच्या डब्याला बटर लावून अतिशय आवडीने ही मुलं खातात। इकडे तवा मी तापायला ठेवला होता। तव्यावर आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर लावून घ्या आणि त्यावर आपण पराठा टाकूयात। एका साईडने चांगलं शेकल्यानंतर असं तूप लावून किंवा तेल लावून दुसऱ्या बाजूला भाजून घेऊयात। असे छान दोन्ही बाजूने तेल लावून तुम्ही बघू शकता, खूप छान पराठा झालाय। त्याचप्रमाणे मी बाकीचे पराठे करून घेणार आहे।
हे बघा, अतिशय सुरेख असा आपला मेथी पराठा झाला आहे. थोडं तूप टाकलं आहे मी आणि असा हा आपला पराठा तयार झाला आहे. हा सुरेख पराठा तयार झाला आहे आपला. वासही फार छान येतोय. असा हा आपला सुरेख मेथी पराठा झाला आहे. हे लोणचंही मी घरीच बनवलं आहे, त्याची रेसिपी ट्राय करेल मी परत. असा हा सुरेख पराठा आपलाच. असे बाकीचे पण पराठे मी तयार करून घेते. बघू शकता तुम्ही. असा हा आपला छान मेथीचा पराठा तयार झाला आहे. प्लीज सबस्क्राईब अँड फॉलो माय चॅनल. थँक्यू.